लाखो रुपयांचे बक्षिसे आणि लाखो रुपये खर्च करून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनी संपन्न झाली। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात भव्य पशु प्रदर्शनीच्या माध्यमातून विशेष बातमी। दिग्रस तालुक्याचा आठवडी बाजार हा शनिवारला असतो। संपूर्ण खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर हे शहरामध्ये शनिवारीच येत असतात। याच दिवशी जर पशु प्रदर्शनी ठेवली असती तर भरपूर असा प्रतिसाद मिळाला असता, परंतु तसे न करता वेळेवर प्रदर्शनीची तारीख बदलून रविवारी ठेवण्यात आली। यामुळेच बहुतेक स्पर्धेला अल्पसा प्रतिसाद मिळाला। दर्शकांनो, या स्पर्धेमध्ये अनेक सुविधेचा अभाव दिसून आला। यामध्ये पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, उन्हामुळे कासावीस झालेले जनावरे अशा अनेक संकटाला पशुपालक आणि पशु हे त्रस्त झाल्याचे दिसून आले। आणि विशेष म्हणजे या पशुपालकांना जेवणामध्ये अक्षरशः पिवळा निकृष्ट भात देण्यात आला होता। यामध्ये कुठलाही भाजीपाला किंवा पौष्टिकता आढळून आली नाही। कर्मचाऱ्यांना मात्र थंडमठ्ठा जिलेबीसह अनेक भाज्या असलेले स्वादिष्ट आणि रुचकर जेवण उपलब्ध करून देण्यात आले होते। सर्वसामान्य कास्तकार, रोजमजूरदार यांच्या प्रदर्शनीमध्ये असा भेदभाव का आणि कशासाठी असा प्रश्न यावेळी पशुपालकांनी मूक नाईकच्या माध्यमातून व्यक्त केला। असो, काही हरकत नाही, परंतु मूक नाईकच्या माध्यमातून बक्षीस वाटपात पक्षपात होऊ शकतो अशी बातमी प्रसारित केली होती, परंतु या बातमीकडे दुर्लक्ष करून या पशु प्रदर्शनीमध्ये पक्षपात करून एकाच कुटुंबामध्ये अनेक बक्षिसे दिल्याची खळबळजनक घटना घडली। दर्शकांनो, या प्रदर्शनीमध्ये पशुपालकांना मिळालेले निकृष्ट जेवण आणि सुविधेचा अभाव, बक्षीस वितरणामध्ये झालेला पक्षपात याची समिती नेमून चौकशी होईल का अशी चर्चा पशुपालकांमध्ये झाल्याची दिसून आली। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।